नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे. हल्ली प्रत्येक जण आपल्या कुटुंबात, आपल्या व्यवसायात गुंतलेला असतो. कोणालाही असं बऱ्याच जणांना वाटत नाही की आपण काहीतरी लोक कल्याणकारी कार्य केलं पाहिजे, ज्यातून इतरांचा फायदा होईल. म्हणजे असं फारसं कमी दिसतंय. मात्र नाशिक जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला एक चेहरा असा नवीन नाहीये. त्यांचं नाव आहे स्वामी श्री कंठानंद महाराज. स्वामी श्री कंठानंद महाराज हे नाशिकमध्ये 2007 साली आले. खरं तर ते मूळचे नागपूरचे. सेवा कार्य हाच त्यांचा मूळ धर्म आहे आणि नाशिकमध्ये येऊन त्यांनी लाखो लोकांपर्यंत सेवा कार्य पोहोचवलेलं आहे. आज या प्रवासात स्वामी श्री कंठानंद महाराज आपल्या सोबत आहेत. खरं तर आम्हालाही खूप आनंद होतोय की त्यांच्यासोबत प्रवास करायला मिळतोय. आणि नुकतंच आता आम्ही हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल त्यांनी उभारलेलं आहे, म्हणजे लोकांच्या हितासाठी, रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी त्या हॉस्पिटलकडे आम्ही गेलेलो होतो आणि आता नाशिककडे निघालोय. मात्र मलाही म्हणजे नेहमी असं ऐकत राहावं असं व्यक्तिमत्व आहे. काहीतरी त्यांच्या बोलण्यातून हा जनहिताचा एक उद्देश असतो. आणि मला स्वामीजींना आता जो आपण इंटरव्ह्यू घेतोय, मागील काळात आपण त्यांची सविस्तर अशी मुलाखत घेतलेली आहे. मात्र मला काही प्रश्न आहेत आणि त्याकरताच हा इंटरव्ह्यू आपण घेतोय. स्वामीजी, तुम्ही 2007 साली नाशिकमध्ये आले. तुमचे जे बंधू म्हणजे गुरुबंधू होते विश्वरूपानंद महाराज, यांच्या भेटीसाठी तुम्ही नाशिकमध्ये आले आणि नाशिकचे स्थायिक झाले. विशेष म्हणजे तुमच्या बऱ्याच वेळा बोलण्यात नाशिक ही कर्मभूमी आणि नाशिकच ही स्वर्गभूमी, जे काही करायचं आहे ते नाशिक कल्याणासाठी करायचं आहे. नेमका तो प्रवास कसा होता आणि तुमचं मूळ गाव जे तुम्ही सांगितलं की नागपूर जिल्हा आहे, पण तिथून तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि एक संन्यास दीक्षापर्यंत हा प्रवास कसा येऊन पोहोचला? प्रत्येकालाच उत्सुकता आहे हे ऐकण्याची. एकतर मला सांगायला आवडेल की सेवा हा माझा स्थायी भाव आहे. देणं हा माझा स्थायी भाव आहे. देण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी मला विशेष प्रयत्न करावा लागत नाही. बरेचदा लोक मला विचारतात की तुमच्या जीवनामध्ये कोणता असा टर्निंग पॉइंट होता की ज्यावेळेस तुम्हाला संन्यासाविषयी आकर्षण किंवा जागृती निर्माण झाली. बरोबर. तर त्यांना मी नेहमी सांगत असतो की हा माझा लहानपणापासूनचाच भाव आहे की देत राहावं. देण्यामध्ये लहानपणापासूनच मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळायचा. स्वतःकडे जे पुस्तक आहे ते पुस्तक मित्रांसोबत शेअर करायचो. एक घटना, ती फार मार्मिक घटना आहे की ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो तर माझ्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या हाताने एक स्वेटर विणलं. मी हॉस्टेलला होतो. हॉस्टेलमध्ये माझा एक रूम पार्टनर, तो फार गरीब कुटुंबातला, तो केमिकल इंजिनिअरिंगला बीटेकच्या फर्स्ट इयरला होता. आणि त्यावेळेस माझा असा संकल्प होता की हिवाळ्यामध्ये मी गरम कपडे वापरणार नाही आणि तपस्या करणार, पूर्ण थंडी सहन करणार. आणि त्यातच त्या मुलाला मी बघितलं तर माझ्यासाठी जे विणलेलं स्वेटर होतं ते त्यामुळे मुलाला दिलं. आणि अर्थातच आई नंतर रागावली. तिचं रागावणं अगदी स्वाभाविकच होतं. आणि मी पूर्ण हिवाळा ती थंडी सहन केली तपस्या म्हणून. तर सांगण्याचा उद्देश असा की जास्तीत जास्त लोकांना माझ्यामुळे आनंद कसा मिळेल याच्यावरच माझा भर असतो. आणि त्याच्यातूनच ही जी संन्यास जी गोष्ट आहे, संन्यास त्याचा जन्म झाला देण्याचा. माझ्यासाठी संन्यास म्हणजे स्वतःसाठी काहीच नाही किंवा स्वतःसाठी कमीत कमी आणि इतरांसाठी जास्तीत जास्त. स्वतःसाठी काहीच नाही आणि इतरांसाठी सर्व काही, या भावातूनच संन्यासाकडे मी सहजपणे वळलो. सहजपणा हा जो शब्द आहे माझ्या जीवनातला फार महत्वाचा शब्द आहे. माझ्या जीवनामध्ये ज्याला सर्वसामान्यपणे संघर्ष म्हणतात, माझ्यासाठी तो संघर्ष शब्द नाहीये, माझ्यासाठी सहज शब्द आहे.
आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते सहजपणे उमलत जातं. पण ज्यावेळेस आपण त्या व्यक्तिमत्वाला विरोध करतो त्यावेळेस जीवनामध्ये संघर्ष निर्माण होतो. मी कोणत्याही गोष्टीला तसा विरोध करत नाही. स्वामी विवेकानंद जसं म्हणतात की स्वाधीनता जी आहे, स्वातंत्र्य आहे, ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य असलं पाहिजे. जर जीवनामध्ये स्वातंत्र्य असेल तर मनुष्य खऱ्या अर्थाने उमलत असतो. जर जीवन उमलवायचं असेल तर स्वातंत्र्य कपड्यांविषयी, खाण्याविषयी स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदता नव्हे, हेही महत्वाचं आहे. तर लहानपणापासूनच हा जो भाव आहे, देण्याचा भाव, हा नेहमीच होता. त्यासाठी काही मला विशेष प्रयत्न करावे लागले नाही. म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे तुमचे वडील हे डॉक्टर होते. डॉक्टर वडील असल्यामुळे साहजिकच आपण बघतोय की म्हणजे एक आपल्या वडिलांनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलंय त्याच क्षेत्रात मुलाने यावं ही वडिलांची इच्छा असते आणि बऱ्याच वेळा तसंच होतं. पण तुम्हाला जी सेवा कार्याची तेव्हापासून जी आवड निर्माण झाली आणि त्यानंतर तुम्ही नाशिकमध्ये जे आलात, तुमच्या गुरुबंधूंच्या भेटीसाठी आलात, त्यानंतर इकडे स्थायिक झालात, नेमका तो प्रवास कसा होता? काय असतं की जसं वडिलांविषयी प्रश्न केला, माझे वडील डॉक्टर होते, व्हेटरनरी डॉक्टर होते, पशुवैद्यकीय डॉक्टर होते. तर त्यांचा संबंध सर्वसामान्यपणे गरीब कुटुंबांशीच यायचा. आणि गमतीचा भाग असा की माझे वडील पेशंट तपासायला जायचे आणि त्यांची हलाखीची परिस्थिती बघून स्वतःची फीस न घेता स्वतःजवळचे औषधं त्यांना देऊन परत यायचे. म्हणजे त्यांच्या सोबतचे जे डॉक्टर आहे त्यांनी भरपूर पैसा कमावला, पण माझे वडील जीवनात पैसा कमवू शकले नाही. त्याचं कारण असं की नेहमी ते देण्याच्या भूमिकेतच असायचे आणि तो जो भाव आहे तो माझ्यामध्ये सहजपणे होताच. तर त्याच्यामुळे आणखी तो वृद्धिंगत होत गेला की द्यायचा आहे, जीवनात द्यायचा आहे. आणि नाशिकशी माझा जो संबंध, नाशिकविषयी मला सांगायला आवडेल की नाशिकला मी निवडलं नाही, नाशिकने मला निवडलं. नाशिकने सहजपणे मला नाशिककडे आकर्षित केलं. काहीही प्लॅनिंग नव्हतं. मला माहित सुद्धा नव्हतं की नाशिक आपल्या जीवनामधला इतका मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. विचारही केला नव्हता. हाच जर प्रश्न 2007 ऑगस्ट किंवा जून जुलै मध्ये केला असता तर मी विचारलं असतं की काय नाशिक, कुठलं नाशिक. पण नाशिकमध्ये माझं स्वतःच्या जीवनाचं जे पुस्तक आहे ते ओपन झालं, ते अनावृत्त झालं. नाशिक, त्याच्या अगोदर मी भरपूर ग्रंथ वाचले, वेगवेगळ्या महापुरुषांचे चरित्र वाचले. सर्वच वाचतात आपण, ते ग्रंथ वाचून इन्स्पायर सुद्धा होतो. आपल्याला त्यांचे चरित्र आवडतात. संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्वर, खूप छान चरित्र आहे त्यांचं. त्यांची पुस्तकं आपण वाचतो. पण मला हे सर्व आत्मचरित्र किंवा चरित्र वाचल्यानंतर एक प्रश्न पडायचा की ते त्यांचं जीवन जगून गेले, ते महापुरुष होते. मग आता काय आपण जन्मभर त्यांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजाच करत राहायचं? माझं जीवन कशासाठी आहे? स्वामी विवेकानंदांना कळलं की त्यांचं जीवन कशासाठी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की त्यांचं जीवन कशासाठी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कळलं की त्यांचं जीवन कशासाठी आहे. मला तेव्हापर्यंत माहित नव्हतं की माझं जीवन कशासाठी आहे. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर ही स्पष्टता आली. मी त्याला चमत्कारिक दृष्टीने कधीही घेणार नाही. आणि एक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचं जेव्हा तुम्ही दर्शन घेतलं, तोही एक अनुभव माझ्या माहितीत आहे. तो नेमका अनुभव काय आहे? काय झालं, मी पुन्हा हे वाक्य माझं कंप्लीट करतो की माझं जीवन कशासाठी आहे त्याचा उलगडा मला त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये झाला. तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर जो प्रसंग घडला तो काही मी चमत्कारिक रीतीने घेत नाही. म्हणजे त्याच्याविषयी कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये. ही गोष्ट फार सहजपणे घडली. फक्त मी तुम्हाला तो घटनाक्रम सांगतो आहे. माझे गुरुबंधू स्वामी विश्वरूपानंद ते फोनवर बोलत होते निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर आणि मी एका टपरीवर बसलो होतो. तर त्यांचं फोनवर बोलणं सुरू होतं. काही आम्हाला एक जागा घ्यायची होती
त्या संबंधी एक चंडीगडचे एक गृहस्थ आहे, त्यांच्यासोबत चर्चा सुरू होती. तर चर्चा करत असताना बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आपण पायाचा जो अंगठा असतो त्यांनी काही ना काही असं करत राहतो. खाली माती होती तर ते माती अनायासपणे त्या अंगठ्याने ते माती उखरल्या जात होती. त्यांचं फोनवर बोलणं सुरू होतं आणि माती उकरता उकरता त्यांच्या पायाला काहीतरी लागलं. त्यांनी बघितलं तर 1 रुपयाचं नाणं होतं. तर त्यांनी ते नाणं उचललं आणि मग ते पुन्हा फोनवर बोलायला लागले. त्यांचं फोनवर बोलणं झाल्यानंतर ते माझ्याकडे आले ते नाणं घेऊन आणि म्हणाले की बघा स्वामीजी, निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर एक नाणं सापडलं. असं असं करत असताना म्हटलं अरे वा, तो महाराजांचा प्रसादच आपण समजूया. आणि आपल्याला सेवा कार्यासाठी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद पाहिजेच आहे, गरज आहे. तर त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि देवघरात ठेवा. आता काय योगायोग म्हणावं की काय माहित नाही, पण असे माझ्या जीवनात खूप अनायासपणे असे प्रसंग घडलेले आहेत. तर त्यांनी तो देवघरात ठेवला, ते नाणं ठेवलं. 1-1.5 तासानंतर मला एक फोन आला नाशिकवरून. त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला सेवा कार्यासाठी 1 लाख रुपये द्यायचे आहे, डोनेट करायचे आहे. तर ती घटना तशी जुळली. म्हटलं अरे, सकाळी महाराजांनी जो आपल्याला 1 रुपया दिला त्या 1 रुपयाचा 1 लाख रुपया झाला. हा एक प्रसंग. असे माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहे, पण याच्याकडे मी चमत्कारिक दृष्टीने बघत नाही. तुमच्या आतमध्ये ज्यावेळेस सद्भावना असते, ती सद्भावना जगामधल्या ज्या काही सकारात्मक ऊर्जा आहे त्या तुमच्याकडे आकर्षित करतात. अशा भरपूर घटना आहेत, ती एकच घटना नाही. आणि ती घटना घडल्यानंतर कामाला एक वेगळ्या प्रकारची गती आली आणि ती गती अव्याहतपणे आतापर्यंत सुरू आहे. खर तर स्वामीजींचा जो दिनक्रम आहे, पहाटे 4 वाजता ते दररोज उठतात. पहाटे 4 ते 6 त्यांचा जो काही दिनक्रम जो असतो प्रातविधीचा, ते सगळं झाल्यानंतर 6 वाजता त्यांची जी पुढील काही कामं असतात, विशेष करून ग्रामीण भाग, नाशिक जिल्हा हा ग्रामीण भाग यामध्ये जास्त आहे, आदिवासी बहुल भाग आहे. या परिसरात जाऊन ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत असतात, काय अडचणी असतात ते समजून घेत असतात. स्वामीजी, नेमकी ही ऊर्जा येते कुठून नेमकी तुमच्याकडे? स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्या आतमध्ये जर निस्वार्थीपणा असेल तर तुमची ऊर्जा 1000 पट वाढते. इफ युअर इंटेन्शन इज प्युअर, युअर एनर्जी इन्क्रीजेस 1000 फोल्ड. आणि ते मी अनुभवतोय. काय होतं की ज्यावेळेस आतमध्ये स्वार्थीपणा असतो, तुमच्या मनाचे तुकडे पडतात, मन हे खंडित होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही परोपकाराचा विचार करता, ज्यावेळेस तुमचं जे जीवन आहे जास्तीत जास्त लोकांच्या समृद्धीवर केंद्रित असतं, त्यावेळेस तुमचं मन जे आहे ते अखंड राहतं, ते मनाचे तुकडे पडत नाही, मन विखुरल्या जात नाही. त्यामुळे तुम्हाला कधीही ऊर्जेचा अभाव होणार नाही. त्यामुळे सेवा जी आहे ना, ही सेवा एक प्रकारची पॅथी सुद्धा आहे. सेवेच्या माध्यमातून तुमचे जे बरेचसे जे मानसिक आजार, त्या आजारांपासून मनुष्य मुक्त सुद्धा होऊ शकतो आणि नवीन आजार संभवत नाही. तुम्ही निरोगी राहू शकता सेवेच्या माध्यमातून. मानसिक आजार कधीही उद्भवणार नाही. तर ती ऊर्जेचा जो स्रोत आहे तो निस्वार्थीपणा, लोकांप्रती करुणा, त्याग व सेवेचा भाव. आपण जी समाजसेवा करतायत, या समाजसेवेच्या भावनेतून किंवा जी आपली गेल्या अनेक वर्षांची त्याग, म्हणजे आपण त्याग म्हणू शकतो समाजसेवेसाठीचा, तर एक लोकांची भावना आहे. कारण मी देखील त्र्यंबकेश्वर तालुक्यातला आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यातलाच मी आहे, आणि मी बघतोय की लोकांचं मत आहे की राजकीय सेवा देखील तुमच्या हातून घडावी असं. याचा उल्लेख मी आता बरेचदा झालेला आहे आणि त्याची सुरुवात तुमच्यापासूनच झाली होती, तुमच्या चॅनल पासूनच झाली होती. काय असतं की जसं मी म्हणालो, सेवा हा काही माझा उधारीचा भाग नाही आहे. जसं बऱ्याच लोकांचं काय असतं की एक विशिष्ट घटना, जसं काही इलेक्शन वगैरे असेल तर इलेक्शनच्या अगोदर त्यांना त्यांच्या आतमध्ये सेवेचा ऊत येतो. पण ती जी सेवा असते ती फार दिखाऊ प्रकारची असते. तर मला त्यासाठी अहंकार म्हणून नाही सांगत आहे, पण त्यासाठी मला काही वेगळा प्रयत्न नाही करावा लागत. सेवा हा माझा स्थायी भाव आहे. मी कुठेही असलो तर माझ्या मनामध्ये हाच भाव असतो की माझ्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं होईल
आणि माझ्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर त्यासाठी मी काहीही करण्याची तयारी माझ्यामध्ये असते. की तुझे कारणी देह माझा पडावा, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हे माझे जीवनातले अगदी प्रिय वाक्य आहे आणि ते वाक्य मी जगतो. राजकीय सेवा म्हणजे काय? तुमचा सेवेचा भाव असला तर तुम्ही कुठेही असा, तुम्ही सेवाच कराल. आणि मनुष्याची जर वृत्ती राजकारणी असेल, राजकीय सेवा आणि राजकारणी वृत्ती याच्यामध्ये फरक आहे. जसा अंधारामध्ये आणि प्रकाशामध्ये फरक आहे. राजकीय व्यवस्था, राजकीय सेवा हे निष्पक्ष अशी गोष्ट आहे. पण त्या सेवेमध्ये जर चुकीचे लोक शिरले तर त्या सेवेचं राजकारण होऊन जातं. त्यामुळे सेवा जो आहे, सेवा हा माझा स्थायी भाव आहे. त्यासाठी मला प्रयत्न वेगळ्या प्रकारे काहीही करावे लागत नाही. स्वामीजी, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. खरं तर आपण बघतोय की गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र हा भ्रष्टाचार म्हणजे जास्त वाढलेला आहे. आता नुकतीच जी आकडेवारी समोर आली त्यामध्ये देखील महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये समावेश आहे. तुम्हाला काय वाटतं की लोक एक म्हणजे कोणत्या भावनेने निवडून देतात लोकप्रतिनिधींना, मात्र लोकप्रतिनिधी त्या लोकांच्या भावनेचा कसा गैरफायदा घेतात? काय झालेलं आहे, 1947 पासून आतापर्यंत भारतामध्ये ज्या प्रकारे लोकशाही रुजायला पाहिजे होती त्या प्रकारे ती रुजलीच नाही. मी बरेचदा याचा उल्लेख करत असतो की शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये अगदी ज्याला म्हणतात की KG पासून तर PG पर्यंत लोकशाही हा विषय अत्यावश्यक असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये पासिंग मार्क्स हा प्रकार नसावा, तर 100 पैकी 100 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणं अपेक्षित आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. फक्त ते रिटर्न एक्झाम नाही. तर ती लोकशाही आपण रुजवण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. मी ज्यावेळेस शाळेत होतो किंवा तुम्ही सुद्धा ज्यावेळेस शाळेत होता तर इतिहास आणि नागरिकशास्त्र हा एक विषय आणि त्याच्यामध्ये 20 मार्काचं नागरिकशास्त्र. आता 20 मार्काच्या नागरिकशास्त्रामध्ये काय नागरिक तयार होणार? नागरिक तयार होण्यासाठी त्यांना ते नागरिकशास्त्र नीट कळलं पाहिजे. आणि सुरुवातीपासून लोकांना लोकशाहीपासून दूर ठेवण्याचाच प्रयत्न करण्यात आलेला आहे. लोकशाही भारतामध्ये म्हणजे रुजू न देण्याचा एक चांगल्या प्रकारे एक षडयंत्र चालवण्यात आलं. त्यामुळे आता जी जबाबदारी आहे सर्वसामान्य नागरिकांची, जी नाशिक मधली किंवा भारतामधली जी सज्जन शक्ती आहे त्यांच्या माध्यमातून लोकशाहीचा अभ्यास झाला पाहिजे. जर पाठ्यपुस्तकांमध्ये जर आपल्याला लोकशाहीचा अभ्यास करू देण्यात येत नसेल तर आपण स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास केला पाहिजे. जसं आपल्याला धर्माविषयी काही प्रत्येकाला शाळेत शिकवलं जातं अशातला भाग नाहीये, किंवा देवपूजेविषयी शाळेमध्ये शिकवलं जातं अशातला भाग नाहीये, कोणत्या तीर्थाला जावं हे शिकवलं जात नाही. तरीही आपण प्रेमापोटी देवदर्शनासाठी जातो. तर त्याच प्रकारे लोकशाही रूपी देवदर्शन प्रत्येकाच्या हातून घडणं फार गरजेचं आहे. आणि जसं तो भ्रष्टाचाराचा मुद्दा याच्याशीच संबंधित आहे. मनुष्याचं आचरण भ्रष्ट केव्हा होतं की ज्यावेळेस लोकप्रतिनिधींना कसं निवडून द्यावं याचं लोकांना आकलन होत नाही. एखाद्या मुलीसाठी नवरा निवडताना सुद्धा आई वडील इतकी काळजी घेतात, तर एक लोकप्रतिनिधी निवडून देताना आपण किती काळजी घेतली पाहिजे, त्यांचं चरित्र आपल्याला माहित पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरचा जो दिसणारा सेवेचा जो आव आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या मागे जी लुटारू भूमिका आहे ती पण लक्षात आली पाहिजे. अभ्यासू होणं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की लोक आता अभ्यासू होत चाललेले आहेत. माझा अनुभव आहे की बरेचसे जे सज्जन आहे ते सक्रिय होत आहे आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आता काही काळातच हा जो अंधार आहे, भ्रष्टाचाराचा अंधार, अंमली पदार्थ सेवनाचा अंधार, व्यसनाधीनतेचा अंधार जो आहे तो काही काळात नष्ट होण्याचे लक्षणं खूप स्पष्टपणे दिसत आहेत. धन्यवाद स्वामीजी, तुम्ही आमच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत. खर तर स्वामी श्री कंठानंद महाराज हे व्यापक दृष्टिकोन असलेलं व्यक्तिमत्व आहे. जागृत नाशिक जागृत भारत हे अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ते
आपल्या हितासाठी आहे, तुमच्या आमच्या हितासाठी आहे. तर नक्कीच त्यांच्या या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या वतीने मी आवाहन करतो. कॅमेरा पर्सन अनिकेत पाटील सह विठ्ठल भाडुमके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.